मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत चार्लस डार्विनचा शेवटचा प्रवास पाहत आहोत. अशी प्रेमळ पत्नी लाभल्यामुळे मी हे अभूतपूर्व कार्य करू शकलो. मी हे जे काही थोडेफार करू शकलो याचे खरे श्रेय तिला जाते, असे डार्विनने आपल्या पत्नीबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. तो नेहमी आजारी पडायचा, परंतु त्याची पत्नी काही कटकट न करता त्याची शुश्रूषा करायची. कधी तिने आदळापट केली नाही, कधी रागही केला नाही. ती त्याला उत्साह आणि ऊर्जा द्यायची, पण कधी टोचून बोलत नसे. ती त्याच्या करिता असलेल्या प्रयोगाशी परिचित राही. मुद्रित शोधण्याच्या कार्यात ती अधिक लक्ष देत असे. त्याला कधी शारीरिक वेदना होताना पाहून ते त्याची मोठ्या प्रेमाने आणि कनवाळूपणे शुश्रूषा करायची. डार्विन कधी कधी विनोदाने तिला म्हणायचा, तुझ्याकडून शुश्रूषा करून घेण्यासाठी कधी आजारी पडणेही बरे. दोघांचे परस्परावर खूप प्रेम होते. एका यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीचा हात असतो असे म्हणतात, ते हेच का?